नमस्कार मित्रांनो, सह्याद्री विथ महेंद्रमध्ये आपलं स्वागत आहे. काँग्रेस 2014 पासून देशातनं गायब झाली. म्हणजे अत्यंत आपण सगळ्यांनीच अनुभवलंय. नरेंद्र मोदी 2014, 2019 आणि 2024 या तिन्ही पंचवार्षिकमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस जवळपास हद्दपार होताना दिसली आहे आपल्याला. महाराष्ट्रात तसा काँग्रेसचा मूळ बेस हा जास्त होता, मोठ्या संख्येने होता. कारण सहकार क्षेत्रातले म्हणजे भरपूर लोक हे काँग्रेसशी जुडलेले होते, त्या विचारधारेशी जुडले होते. परंतु आता 2019 पर्यंत तरी काँग्रेस 37 सीट्स जिंकली होती विधानसभेमध्ये महाराष्ट्रात. परंतु त्यानंतर जे शीघ्रपतन हा शब्द मी मुद्दाम इथे वापरतोय, तो का वापरतोय हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत जाऊस तर कळेल. ज्या काँग्रेसचं शीघ्रपतन सुरुवात झाली 2019ला, ज्या काँग्रेसला 37 जागा विधानसभेत आल्या होत्या, 2024ला त्यांच्या जागा आल्या 16. आणि ह्या मागे, ह्या शीघ्रपतन जे होण्याच्या मागे काँग्रेसचं, ह्यामध्ये जे नेते आहेत, आता जे काही नेते उरले सुरले आहेत, कारण बहुतांशी नेत्यांनी इकडे तिकडे प्रवेश केला, भाजपमध्येच प्रवेश केला आणि ते निवडून आले आणि ते सेटल्ड आहेत. त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, म्हणजे असे मोठे मोठे नेते आहेत. राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेते राहिलेले, अशोक चव्हाण तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले. हे सर्व असताना म्हणजे आता जे काँग्रेसमध्ये उरसूर राहिलेले आहेत त्यांनीही विडा उचललाय की काँग्रेसला आता पूर्ण हद्दपार करायचं. म्हणजे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला म्हणजे एकतर शिवसेना, ओबीटी, शरद पवार हे ऑलरेडी पक्ष फुटलेले आहेत, जे भाजप महायुतीमध्ये आहेत, अजित पवार आणि एकनाथ शिंदे गट. हे सर्व असताना आता जी काही उरली सुरली विपक्षामध्ये ज्याच्याकडनं हे होतं काँग्रेस, ते नेतेही आता कुठेतरी म्हणजे जे आहे ते आता 16चा आकडा हा 5वर आणि 4वर कसा येईल अशीच प्रतीक्षा करतायत असं बहुता वाटतंय. मी विषय अनुसरून बोलतोय. विजय वडेट्टीवार यांचं जे आत्ता आतंकी हमला झाला पहलगाममध्ये, त्या संदर्भातल्या वक्तव्यावर बोलतोय. ते वक्तव्य तुम्हाला मी ऐकवणार आहे, दाखवणार आहे. परंतु काय त्यांनी वक्तव्य केलंय की म्हणजे काय बोलावं यांना. म्हणजे जे आपण भाजपवर कायम आरोप करतो की ते राजकारण करतात यांचं जातीचं, धर्माचं, परंतु वडेट्टीवारांचं जे स्टेटमेंट आहे ते कोणासाठी आहे? म्हणजे मुस्लिम मतं फक्त पाहिजे म्हणून आहे का? जे आहे ते आहे. जर तिथे दहशतवाद्यांनी मारताना जर हिंदू धर्म विचारून हिंदू कोण आहेत आणि मुस्लिम कोण आहेत असा जर भेदभाव केलेला असेल, आणि ते खुद्द कोण सांगतंय, जिथे ज्यांचे स्वकीय मेले म्हणजे शहीद झाले आपण म्हणू, ज्यांचे घरातले करते पुरुष मारले गेले, अशा ठिकाणी त्यांची फॅमिली येऊन सांगते मीडिया समोर की म्हणजे असंही नाही की एक जण नाही म्हणतोय, सगळेच म्हणताय की आम्हाला मदतही मुस्लिमांनीच केली असंही म्हणतात ते. परंतु जे दहशतवादी होते त्यांनी आमचा धर्म विचारला, हिंदू आहे म्हणून मारली गोळी, असं केलं. जर एवढं ते सांगतायत फॅमिलीवाले, तर विजय वडेट्टीवार म्हणतायत की काय म्हणजे एवढं काय वेळ आहे का कोणाला, त्यांना दहशतवाद्यांना, की प्रत्येकाच्या कानामध्ये जाऊन विचारतील तू धर्म कुठला आहे, तुझा धर्म कुठला आहे? म्हणजे काय चाललंय विजय वडेट्टीवार? म्हणजे अक्षरशः म्हणजे महाराष्ट्रात जी काही उरली सुरली काँग्रेसला इज्जत आहे, जो मतदार तुमच्या मागे उभा आहे त्यालाही पळून लावण्याचं काम तुम्ही करताय. कारण लोकांनाही कळतंय तुम्ही फक्त एका समाजाला खुश करण्यासाठी असं नाही बोलू शकत. आणि तो समाजही खुश कसं होणार? तो समाजही आज आतंकी दहशतवादी आतंक्यांना म्हणजे त्यांनी जे केलं त्याच्या विरुद्ध उभा आहे. सगळेच मुसलमान जे भारतात राहणारे तेही आवाज उठवतायत, निदर्शनं करतायत. हे विजय वडेट्टीवार यांना दिसत नाहीये का? आता ज्या दहशतवाद्यांनी केलं ते केलं, त्यांनी धर्म विचारला, मग त्याला लपवायची काय गरज आहे? शरद पवारही तसंच बोलतायत. त्यांची तर गुगली टाकायची सवयच आहे शरद पवार यांची. परंतु कुठेतरी चुकीच्या भागात किंवा चुकीच्या नेरेटिव्हमध्ये विरोधी पक्ष असतानाही आपण एकतेविषयी, भारताच्या सार्वभौमतेविषयी आपण कट्टर राहिलं पाहिजे. आणि जे घडलंय तेच जर त्यांच्या फॅमिलींनी नसतं सांगितलं तर तो भाग वेगळा. परंतु कुठेतरी म्हणजे काय मला विजय वडेट्टीवार यांचं आणि शरद पवार यांचं वाटतंय. शरद पवार चला ठीक आहे, त्यांनी ऐकलं नसेल, त्यांना सवय गुगली टाकायची, त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाचं काय झालंय ते माहिती आहे सगळ्यांना. परंतु आता हे काय करणार तुम्ही? म्हणजे विजय वडेट्टीवार तुम्ही विरोधी पक्षनेता राहिलेला आहात, काँग्रेसचे अध्यक्ष होते, पण आता असं स्टेटमेंट करून नक्कीच तुम्ही कुठेतरी नाराजी ओढवून घेताय. आणि लोक हे बघतात. लोक काय राजकारण करणाऱ्यांनी, अशा गोष्टींमध्ये राजकारण करणाऱ्यांना लोक कधीही थारा देत नाही.
तुमचा जास्त वेळ न घेता मी आता तुम्हाला हे त्यांचं स्टेटमेंट ऐकवतो. तुम्ही ते स्टेटमेंट ऐका आणि नंतर त्यावरती प्रतिक्रिया नक्की द्या. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओ मी अपलोड करेलच. तुम्ही आत्ता हा व्हिडिओ बघा, त्या व्हिडिओतनंच आपण व्हिडिओची एंड करून टाकू. नक्की पुढच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा। अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा? ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है। ये प्लान करके मत करो।